नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्री या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. ऊर्जा जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण काही निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह सिच्युएशन्स किंवा सक्सेस न मिळाल्यामुळे किंवा लोकांचं जजमेंट ह्या सगळ्यांमुळे आपली ती जी ऊर्जा आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि त्याच ऊर्जेला एनहॅन्स करण्यासाठी आणि पॉवरफुल आणि शक्तिशाली बनवण्यासाठी ऊर्जा विथ वनश्री तुम्हाला गाईड करत असते. सो आपण आजूबाजूला नजर फिरवली की आपल्याला दिसतं की प्रत्येक जण असतो तो मोबाईलवर रील, इन्क्लुडिंग मी बरेचदा असते, पण मी माझी वेळ ठेवली रील्स बघायची. पण अगदी लहान मुलांपासून ते मोठे आजी आजोबांपर्यंत सगळेजण रील्स बघत असतात. रील्स बघत असताना आपल्या लक्षात येत नाही आपण कधीतरी काश्मीरमध्ये असतो, काश्मीरचा रील असतो आणि कट टू आपण एक काही ॲक्सिडेंटल न्यूज असते ती आपल्या डोळ्यासमोर येते आणि कधीतरी एखादा फूडचा व्लॉग सुरू असतो किंवा एक रील सुरू असतं आणि कट टू आपण मेडिटेशन. सो काही तारतम्य नाही आहे त्याला किंवा फोकसच नाही आहे. त्यामुळे काय झालं आहे ना, लोकांचा जो एक अटेन्शनचा स्पॅन झाला आहे 30 सेकंदाच्यावर त्यांना प्रत्येक गोष्ट अशी फिरवायची आहे किंवा पुढे ढकलायची आहे. त्यामुळे तुमच्या ब्रेनला ना मोठे कॉन्व्हर्सेशन्स किंवा मोठ्या गोष्टी जिथे ठहराव असतील अशा गोष्टी ऐकायची बघायची सवय राहिली नाही आहे, जे तुमच्या ब्रेनसाठी आणि आपल्या ओव्हरऑल वाढीसाठी चांगल्या नाही आहेत. सो मग आपण फ्रस्ट्रेट होऊन तो फोन बाजूला ठेवून देतो आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही, मला काहीतरी बदलायचं आहे स्वतःमध्ये किंवा काहीतरी असा बदल करायचा आहे ज्याने माझं आयुष्य खूप चांगलं होईल. मग तो बदल काय करायचा आहे यासाठी आपण पुन्हा तो फोन घेतो आणि पुन्हा रील शोधतो, हाऊ टू चेंज माय लाईफ, हाऊ टू ट्रान्सफॉर्म माय लाईफ. आणि लोकांनी कितीही काहीही सांगितलं तरी शेवटी जोपर्यंत स्वतःहून आपण पुढाकार घेत नाही तोपर्यंत चेंज तुम्हाला किंवा ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळत नाही. सो ऊर्जा विथ वनश्रीचं मेन इंटेन्शन हे आहे की नुसते रील्स बघून तुम्ही पुढे जाऊ नका. हा एपिसोड, हा पॉडकास्ट तुम्हाला ठहराव शिकवणार आहे. 2 मिनटं थांबा, स्वतःच्या आत झाकून बघा आणि सगळी उत्तरं, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही इकडे तिकडे बाहेर शोधताय त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऊर्जा विथ वनश्रीमध्येच मिळणार आहे. आणि आजचा हा एपिसोड खास यासाठी आहे की या एपिसोडमध्ये मी काही क्वेश्चन आन्सर्स घेऊन आलेली आहे किंवा काही प्लॅनिंग टेक्निक्स घेऊन आलेली आहे ज्याने तुम्हाला सेल्फ स्टडी, सेल्फ रिअलायझेशन किंवा सेल्फ मास्टरी करण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे इकडे तिकडे रील्समध्ये न जाता स्वतःशी जेव्हा तुम्ही संवाद साधता किंवा स्वतः वेळ देऊन गोष्टी लिहायला लागता तेव्हा गोष्टी काय काय तुम्हाला लाईफमध्ये आणायच्या आहेत किंवा त्या गोष्टी लाईफमधनं डिलीट करून टाकायच्या आहेत ते तुम्हाला कळतं. सो सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यासमोर मॅनिफेस्टेशन प्लॅनर घेऊन आलेली आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, हा जेव्हा एपिसोड बघत असाल तेव्हा एक छान डायरी आणि एक छान पेन, तुम्हाला हिरवं पेन मी सजेस्ट करेन कारण हिरवं पेन जे आहे दॅट इज फॉर ग्रोथ. सो हिरव्या पेनानी वरती तुम्हाला टायटल लिहायचं आहे मॅनिफेस्टेशन प्लॅनर आणि त्याच्यावरती लिहा तुम्ही ज्या डेटीला मानता. मी स्वामी समर्थांना मानते, मी श्री स्वामी समर्थ लिहिते. त्याच्या खाली 1996211147 हा नंबर मनी मॅग्नेट आहे, तो नंबर लिहा आणि इन्फायनाईटची साईन काढा, जो असा सिग्नेचर आहे ती साईन काढा आणि पहिल्या पेजवर जा आणि तिथे लिहा मॅनिफेस्टेशन प्लॅनर. आता सगळ्यात पहिला जो पॉईंट असणार आहे तिथे लिहायचं आहे आय वॉन्ट टू मॅनिफेस्ट, म्हणजे मला ही गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे. आणि खालती तुम्ही जागा रिकामी सोडा. यामध्ये हा होमवर्क असल्यामुळे तुम्ही हा एपिसोड बघून झाल्यावर किंवा पॉज करून त्या प्रश्नाचं उत्तर लिहा की तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं, म्हणजे तुम्हाला काय हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू मॅनिफेस्ट अ मर्सिडीज, आय वॉन्ट टू मॅनिफेस्ट अ 3 BHK, आय वॉन्ट टू मॅनिफेस्ट अ फिल्म, आय वॉन्ट टू मॅनिफेस्ट अ बिग बिझनेस किंवा आय वॉन्ट टू मॅनिफेस्ट गुड हेल्थ. तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं आहे ते तिथे तुम्ही खालती लिहा. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे किंवा क्वेश्चन आहे माय प्रेयर टू युनिवर्स. प्रेयर जी आहे, प्रार्थना आहे युनिवर्सला, ती तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहायची की आता तुम्हाला घर हवं असेल तर मग प्रेयर टू युनिवर्स काय येणार की थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स, मला इतकं छान घर तू राहायला दिलंस त्याच्यासाठी धन्यवाद. सो अशा पद्धतीने तुमची जी प्रेयर असेल ती तुम्ही कस्टमाइज करून ती प्रेयर लिहू शकता. त्याच्या खालतीचा तिसरा पॉईंट इज व्हिज्युअलायझेशन, म्हणजे तुम्हाला बघायचं आहे दूरदृष्टी किंवा पिक्चर जे आहे ते ब्रेनमध्ये घालण्यासाठी
व्हिज्युअलाइज करायचं आहे, कल्पना करायची डोक्यामध्ये काय आय सी, आय फील आणि आय हॅव. व्हिज्युअलायझेशनचे 3 पार्ट्स आहेत. आय सी म्हणजे मी जे बघतेय, आय फील म्हणजे जे मला फील होतंय आणि आय हॅव म्हणजे जे माझ्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्हाला आठवत असेल, मी एपिसोडमध्ये पहिलाही सांगितलेलं आहे की मॅनिफेस्टेशन करत असताना लॉ ऑफ अट्रॅक्शन ही प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्हाला ते बघायचं आहे, फील करायचं आहे आणि तुमच्याकडे ते आहे हे हा विचार करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे. कारण की तुमच्या ब्रेनला चांगलं वाईट आहे नाही काही कळत नाही. तुम्ही जे त्याला फीड करणार आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. सो व्हिज्युअलायझेशनमध्ये आय सी, आय हॅव आणि आय फील. जसं मी एक्झाम्पल दिलं की मला 3 BHK हवं आहे. सो आय सी अ नाईस 3 BHK विथ गुड इंटिरियर डिझाईन्स. मला 3 BHK मी पाहते ज्याच्यामध्ये छान इंटिरियर आहे. आय हॅव माझ्याकडे छान 3 BHK आहे एका चांगल्या लोकॅलिटीमध्ये. आणि आय फील मी त्या 3 BHKमध्ये राणीसारखी राहते, आनंदात राहते. हे फील तुम्हाला जे तुम्ही फील करणार आहात तेच येणार आहेत. म्हणून हे 3 सेक्शन तुम्हाला लिहायचे आहेत. लिमिटिंग बिलीफ्स आय नीड टू गेट रीड ऑफ. म्हणजे पुढचा सेगमेंट काय की तुमचे लिमिटिंग बिलीफ. लिमिटिंग बिलीफ्स कसे तयार होतात. लहानपणापासून आई बाबा आपल्याला सांगतात की जास्त पैसे कमवायचे नाही, जास्त ह्याच्या मागे धावायचं नाही, जास्त खाल्लेलं चांगलं नाही. जे काही आपल्याला लहानपणी सांगितलेलं असतं ते आपल्या डोक्यामध्ये फिक्स होतं. आणि त्यामुळे बरेचदा असं होतं की आपण माहिती असून सुद्धा बिकॉज आपण बिलीफ सिस्टम एक डेव्हलप करतो त्यामुळे आपण ओपनली गोष्टी करायला जात नाही किंवा मागत नाही. सो काय गोष्टी असं तुमचे बेसिकली तुमचे अडथळे किंवा तुमच्या मनातल्या अशा गोष्टी ज्या तुमच्या लहानपणापासून सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्याच तुमच्या सक्सेसमध्ये अडंगा बनलेल्या आहेत किंवा त्याच्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहात. कधी कधी असं नाही मला नाही 7च्या नंतर बाहेर नाही पडायचं माझ्या. ठीक आहे, पण आत्ताचा काळ 7च्या आत घरात पूर्वी जशी म्हण होती तशी आत्ता म्हणून नाही चालणार आहे. कारण आत्ता 7पर्यंत काय 9पर्यंत ऑफिसेसच उघडे असतात. सो असे काही लिमिटिंग बिलीफ्स तुमचे जे असतील की ते काळाप्रमाणे बदल करणं गरजेचं आहे. ते लिमिटिंग बिलीफ्स तुम्ही 5 पॉईंट इथे लिहा की ज्या गोष्टी तुम्हाला लाईफमधनं काढून टाकायच्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे माय डेली ॲफर्मेशन्स. मी रोज काय काय ॲफर्मेशन करणार आहे. मी रोज डेली ॲफर्मेशन करते आय एम अ मनी मॅग्नेट, आय अट्रॅक्ट अबंडन्स अँड आय अट्रॅक्ट गुड हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. हे माझे ॲफर्मेशन्स आहेत की मी पैशाची मॅग्नेट आहे, मी खूप हेल्दी आहे, वेल्दी आहे आणि मी अबंडन्स आहे तो अट्रॅक्ट करते. तसे तुम्ही तुमच्या हिशोबाने 3 किंवा 5 ॲफर्मेशन्स लिहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं तुम्ही करालच पण त्याच्यासाठी ॲक्शन गरजेची असते. म्हणजे दारात मर्सिडीज जरी उभी असली तरी किल्ली किंवा चावी त्याला लावल्याशिवाय गाडी सुरू होत नाही. सो इफ यू वॉन्ट टू गेट समथिंग यू हॅव टू गिव्ह समथिंग. सो ॲक्शन यू आर गोइंग टू डू. तुम्ही ॲक्शन काय घेणार आहात. मे बी सकाळी 7 वाजता उठून एक 5 मिनटं प्राणायाम करणं असेल किंवा तुम्ही जे स्वप्न बघितलेलं आहे त्यासाठी तुमचे एफर्ट्स. ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि पुढेही काही रेमेडी शेअर करीन. याचा अर्थ असं नाही की तुम्ही तुमचे प्रयत्न थांबावेत. प्रयत्न सगळ्यांनाच करावेत आणि मेहनतीला पर्याय नाही. पण या सगळ्या गोष्टी केल्याने तुम्हाला जेव्हा क्लॅरिटी येते, क्लॅरिटीमुळे तुम्हाला स्पीड मिळतो. सो जी गोष्ट तुम्हाला मे बी 100 दिवसात मिळणार असते बिकॉज ऑफ क्लॅरिटी, बिकॉज ऑफ ॲक्शन अँड बिकॉज ऑफ राईट पॉझिटिव्ह माइंडसेट विथ राईट ॲफर्मेशन्स आणि रेमेडीज तुम्हाला रिझल्ट 50 दिवसात, 40 दिवसात आणि तुमच्या बिलीफ सिस्टमवरती मिळायला लागतो. सो तुमच्या ॲक्शन प्लॅनमध्ये तुम्ही काय रोज 5 ॲक्शन घेणार आहात. मे बी 5 मिनटाचा वॉक असेल, डाएट असेल, हेल्थची काळजी घेणं असेल किंवा रिलेशनशिप जे काही असेल त्या ॲक्शन काय आहेत त्या लिहायच्या आहेत. आणि टू डू लिस्ट की तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हे मॅनिफेस्टेशन प्लॅनर करायला सुरुवात करा. मे बी टू बिगिन विथ दर महिन्याचा एक मॅनिफेस्टेशन प्लॅनर तुम्ही करा. सो मॅनिफेस्टेशन प्लॅनर झाल्यावरती वीकली रिफ्लेक्शन की तुम्हाला जसं आपण पेस्ट कंट्रोल करतो दर 3 महिन्यांनी घरामध्ये, गाडी दर 3 महिन्यांनी आपण सर्व्हिसिंगला टाकतो किंवा रोजच्या रोज घरी केअरला ती कपडेसुद्धा रोजच्या रोज धुवायला जातात. सो रोज मेंटेन ज्या गोष्टी नको आहेत अनवॉन्टेड गोष्टी त्या टाकणं तेवढंच गरजेचं आहे.
तर मग आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या आचारामध्ये त्या गोष्टी का नको आपण इम्प्लिमेंट करायला, की ज्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत त्या टाकून द्यायच्या. सो ह्याच्यावर अगेन कसा कंट्रोल ठेवायचा, अगेन प्लॅन अँड स्ट्रक्चर. सो वीकली रिफ्लेक्शनसाठी पेज 2वर जा तुम्ही आणि दर आठवड्याला तुम्ही एक दिवस ठरवा, संडे टू संडे. दर संडेला तुम्ही तुमचा हा जो रिफ्लेक्शन आहे तो तुम्ही लिहाल. म्हणजे तुम्हाला कळेल की मागच्या वीकमध्ये तुम्ही थोडंसं सक्सेस मिळालं नसेल किंवा काही फेल्युअर झाले असतील किंवा काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, तर मग या वीकमध्ये तुम्ही काय गोष्टी केल्यानी त्या गोष्टींची नुकसान भरपाई असेल किंवा त्या गोष्टी करता आल्या नसतील सक्सेसफुली, तर या वीकमध्ये तुम्ही असं काय करू शकता की तुम्ही त्या गोष्टी इझिली मॅनिफेस्ट करू शकता आणि तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. सो वरती लिहायचं आहे वीकली रिफ्लेक्शन. पहिला जो पॉईंट आहे, माय बिगेस्ट अकम्प्लिशमेंट दिस वीक, की या वीकमध्ये सगळ्यात जास्त मी स्वतःला प्राऊड फील होईल किंवा अशी काय गोष्ट केली ज्याने मला खूप आनंद झालेला आहे. हे जेव्हा आज तुम्ही सुरू कराल तर मागच्या वीकचं तुम्हाला घ्यायचं आहे. सो सेकंड क्वेश्चन असा लिहायचा आहे तुम्हाला की व्हॉट ॲक्शन्स डिड आय टेक दिस वीक टू गो आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन मी अशा काय गोष्टी केल्यात म्हणून मला सक्सेस मिळालं, किंवा मी माझ्या कम्फर्ट झोनमध्येच राहून त्याच गोष्टी करून पुन्हा कटकट करून त्याच गोष्टी येत आहेत, तर मग या कम्फर्ट झोनमधनं बाहेर कोणाला पडायला हवं? तुला पडायला हवं. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय लर्न दिस वीक. या आठवड्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कोणती शिकली आहे. व्हॉट कुड आय हॅव डन डिफरंटली दिस वीक. या आठवड्यामध्ये मी अशी कोणती गोष्ट वेगळ्या पद्धतीने केली असती तर मला सक्सेस मिळालं असतं किंवा मला जे हवं आहे ते झालं असतं. हा प्रश्न आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डिड आय डू दिस वीक टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. या आठवड्यात मी अशी कुठली गोष्ट केली आहे ज्याने मी माझी स्वतःची काळजी घेतली आहे. बहुतांश बायका स्वतःची काळजी करत नाहीत. सो पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्लॅन ऑफ ॲक्शन टू डील विथ ऑल नेगेटिव्ह थॉट्स. की नेगेटिव्ह थॉट जर आले तर त्याच्यासाठी माझ्याकडे काय प्लॅनिंग आहे आणि कुठल्या गोष्टी इंटरेस्टिंग थॉट ऑफ द वीक. या पूर्ण वीकमध्ये अशा काय इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्याचे बेनिफिट्स मिळणारच आहेत, पण तुम्ही स्वतःबद्दल किती प्राऊड फील करताय. सो एक स्वतःची पाठ थोपटायची आहे. भलेही तो वीक चांगला असेल, भलेही तो वीक चांगला नसेल. मला एवढं माहिती आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, ती गोष्ट आपल्याला शिकवायला आलेली असते की ह्या गोष्टी कर, म्हणून तुला इथे सक्सेस मिळालेलं नाही आहे. आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळालं असेल तर ती गोष्टसुद्धा आपल्याला शिकवते की बाई तू एवढं सगळं अचीव केलं आहेस, पण आकाशात पतंगासारखी उडू नकोस, कारण पतंगसुद्धा खाली येतो. माझं ब्रीदवाक्य आहे त्याचा माज नाही, नाही त्याची लाज नाही. सो हे तुम्ही सुद्धा ब्रीदवाक्य आजपासून तुमच्या तोंडामध्ये ठेवा आणि हे जे मी तुम्हाला वीकली रिफ्लेक्शन दिलेलं आहे हे तुम्ही कंप्लीट करा आणि तुमच्या लक्षात येईल की डे बाय डे, म्हणजे दर आठवड्याला बिल्डिंग बांधायची असेल तर कसं एक विटावर वीट 1 by 1 टेक 1 स्टेप ॲट अ टाईम. सो असं तुम्हाला कळेल की एक साधारण 3 महिन्यांनी जेव्हा तुम्ही सगळ्या डायरीज एक आठवड्यांच्या बघाल, तुम्हाला तुमची ग्रोथ आहे ना ती लक्षात येईल की अरे मी इथून सुरुवात केली होती माझ्या कम्फर्ट झोनमधनं, पण सक्सेस तेव्हाच मला जेव्हा मी कम्फर्ट झोनमधनं बाहेर आले किंवा मी अशा टेक्निक्स यूज केला ज्याने मला खूप फायदा झाला. आणि फायदा नुसता फायनान्शियली नाही, फिजिकली नाही, पण स्पिरिच्युअली. कारण आपण माझ्या हिशोबाने 7 सेगमेंट्समध्ये आपण काम करत असतो. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल. या 7 सेगमेंटमध्येच आपण आपला प्रवास जो आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा करत असतो. कारण मला नेहमी असं वाटतं की जशी मी चर्चगेटहून ट्रेन पकडून बोरिवलीला येते, आधीमध्ये लोक येतात आणि जातात. बरीचशी लोक शिकवण देऊन जातात, बरीचशी लोक आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देऊन जातात किंवा बऱ्याचसे फ्रेंड्स त्याच्यामध्ये आपण निर्माण करतो. तसंच लाईफमध्ये की हे अनुभव जे आहेत हे आपल्याला शिकवायला येतात, काही तोडायला येतात, काही बनवायला येतात. तर त्या गोष्टींकडे एका ट्रेनच्या जर्नीसारखं बघा की प्रत्येकाचं स्टेशन येणार आहे, प्रत्येकजण उतरून जाणार आहे. तर कुठलीही गोष्ट जी आहे ती शाश्वत नाही आहे किंवा ती आली आहे ना तर काहीतरी शिकवायला आली आहे तुम्हाला आणि त्यातनं धडा घ्या आणि पुढच्या स्टेशनला उतरून द्या. पुढच्या स्टेशनला त्या चिंतेला किंवा त्या गोष्टीला बाय बाय करा, टाटा बाय बाय करा. सो नवीन येणारे प्रवासी म्हणजे नवीन येणारे अनुभव आणि तुमचे विचार हे तुमच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देणारे असतील आणि
मूर्तिकार कसा एक मूर्ती घडवतो त्याप्रमाणे आपण स्वतःला घडवत असतो. ऊर्जाचा हा प्रयत्न आहे की स्वतःमधले हरवलेली ती जी ऊर्जा आहे किंवा ती जी प्रतिमा आहे जी आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो ती खरं तर आतमध्येच आहेत, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती आत आहेत. आणि हे दोन मी जे मॅनिफेस्टेशन प्लॅनिंग आणि वीकली रिफ्लेक्शन हे जे 2 टेक्निक्स तुमच्याबरोबर शेअर केले आहेत त्याच्या मागचा उद्देश असाच आहे की ह्या गोष्टीने माझ्या आयुष्यामध्ये खूप फरक पडला आणि हाच फरक तुमच्या आयुष्यात पडावा. आणि इकडे तिकडे 5-5 सेकंदाचे रील्स न बघता हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे मी नेहमीच म्हणते शेअरिंग इज केअरिंग. सो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तुमचे कमेंट्स आम्हाला आवडत आहेत आणि ऊर्जाची ही फॅमिली अशीच मोठी होत राहू देत, कारण आपण एकमेकांना सपोर्ट करू, एकमेकांना मदत करू. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे लिहून कळवा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. Thank you so much. Love you all.